सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। न घर ऐं गाड़ी फ्री में मिलंदी आहे ऐं न कपड़ो लतो, पर हा रिश्तो.com ते रजिस्ट्रेशन बिल्कुल फ्री में मिलंदी आहे, जिते 3000 खां वधीक प्रोफाइल्स रजिस्टर्ड आहिनि ऐं जिते ख़ास करे छोकरियुनि जा प्रोफाइल्स सेफ ऐं सिक्योर्ड रखिया वेंदा आहिनि। त जल्दी ही पंहिंजो नालो रजिस्टर करायो। थी सघे थो तव्हांजो जीवन साथी तव्हांजो इंतजार कंदो हुजे। रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां, ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। महाराष्ट्र में लोकसभा चुनाव को लेकर अब सरगर्मियां तेज हो चुकी हैं। वहीं आज कल्याण लोकसभा पर शिवसेना ठाकरे गढ़ की उम्मीदवार वैशाली दरेकर ने डोंबिवली स्थित चुनाव अधिकारी के पास अपना नामांकन अर्ज दाखिल किया, जहां उस वक्त इंडिया आघाड़ी का शक्ति प्रदर्शन देखने को मिला और आदित्य ठाकरे भी उम्मीदवार वैशाली दरेकर के साथ वहां पहुंचे थे। आदित्य ठाकरे ने बताया कि हमने एक साधारण नागरिक को उम्मीदवार के तौर पर खड़ा किया है, जिसके कारण जनता हमारे साथ है। ब्यूरो रिपोर्ट, महेश रोकड़े, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर। आपल्याला सर्वांना माहिती आहे, इथून एक साधारण नागरिक उमेदवार म्हणून आम्ही देत आहोत। दरेकर त्यांचं काम तर आपल्या सगळ्यांना आधीच माहिती आहे, पण आज आपण पाहतो इथे जनता सगळी रस्त्यावर आलेली आहे, कारण आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणि आमच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायला आलेली आहे। आपण जर बघितलं की ज्या प्रकारे सगळं वातावरण पेटवलं जातंय महाविकास आघाडीतर्फे, पक्षात लोक फोडतात, याबद्दल काय सांगता? एक लोक फोडण्याचा, पक्ष फोडण्याचा, परिवार फोडण्याचा आपण पाहताय महायुती किंवा भाजप आणि भाजपचे जे मित्रपक्ष आहेत एनडीए मध्ये जे आहेत, ईडी, आयटी, सीबीआय, यांचं काम सुरूच असतं। पण महाविकास आघाडी ही महाराष्ट्र हिताचं बोलत आलेली आहे आणि आम्ही हे महाराष्ट्र हिताचंच बोलत राहू। सर, तुमच्यावर आधी श्रीकांत शिंदे हे सातत्याने टीका करताय। मला वाटतं त्यांच्याकडे जास्ती लक्ष नका देऊ, त्यांची लायकी तेवढीच आहे, त्यांना जास्ती आम्ही किंमत देत नाही। अनेकदा आम्ही घटनाबाहेर मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं होतं की माझ्यासमोर एकट्याने येऊन किंवा पूर्ण खातं घेऊन बसावं आणि महाराष्ट्रातून उद्योग गुजरातला का पाठवलेत, महाराष्ट्राचा विकास 2 वर्ष का अडलेला आहे, कृषी क्षेत्रात आपण का मागे पडत चाललो, त्याच्यावर एकट्याने किंवा पूर्ण खात्याने येऊन डिबेट करावं, पण त्यांच्यात ती हिंमत नाही आहे। मग इकडून तिकडून थोडे चिंदीचोर पाठवत असतात बोलायला आमच्यावर। आपण जर बघितलं तर नमाज 5 वेळा नमाज पडा असं औरंगाबादमध्ये सांगितलं जाते। मला वाटतं हे महत्त्वाचं आहे। आपण पाहत असाल आता धार्मिक याच्यावर भाजप बोलायला लागलेली आहे। पहिला इंडिकेटर हाच असतो, जेव्हा जेव्हा भाजप मागे पडायला लागतं तेव्हा हिंदू मुस्लिम किंवा असे सगळे विषय आपण पाहतो ते आणण्याचा प्रयत्न करतात, आपल्यात तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात। मग ते जिल्ह्यात असो, धर्माधर्मात असो, जातीमध्ये असो, महाराष्ट्र म्हणून आम्ही एकत्र आहोत सगळे आणि महाराष्ट्र हिताचंच बोलत राहू। कारण आज जर महाराष्ट्र हिताचं बोललो नाही तर भाजप आमच्या महाराष्ट्राचं मंत्रालय देखील सुरतला नेऊन ठेवेल। सर, प्रज्वल रवन्ना यांचा व्हिडिओ लीक झाला आहे। बरोबर आहे, पण भाजप त्यांचा प्रचार करून गेले, त्यांचे सर्वोच्च नेते त्यांचा प्रचार करून गेलेत आणि निवडणूक आयोग त्यांची निवडणूक बाद करणार आहे की नाही ह्याच्यावर प्रश्न। निवडणूक आयोग सगळीकडेच डोळे बंद करून चालतं का? अशा भयानक जिथे प्रकार होतात तिथे पण निवडणूक आयोग गप्प बसणार आहे का? देशात निवडणूक आयोग आहे की नाही हा प्रश्न आहे आणि भाजप कारवाई करणार की नाही। आज नॅशनल कमिशन ऑफ वुमेनच्या चेअरमन कुठे आहेत? आज आपण पाहिलं असेल वुमन चाइल्ड डेव्हलपमेंटचे मंत्री आहेत त्या कुठे आहेत? भाजपमधून जे इतर ठिकाणी बोलत असतात सगळे, आज ते यांच्यावर का नाही बोलत आहेत? ते काय त्यांचं नाव आहे ते? मोदीजी शरद पवारांवरती काल टीका केलेली आहे। थोडं माईक करते। त्यांनी 45 मध्ये भटकती आत्मा, मला वाटतं एकदमच दुर्दैवी आहे एका अशा व्यक्तीबद्दल बोलणं ज्यांनी एवढं काम महाराष्ट्रात केलेलं आहे। महाराष्ट्रासाठी एवढे मोठे देशाचे नेते आहेत आणि नेते सोडा वयमानाने जरी पकडलं तरी कोणाबद्दलही असं बोलणं हे दुर्दैवी आहे। आणि मला वाटतं महाराष्ट्रात येऊन अनेक हे बाहेरचे लोक नकली शिवसेना, भटकती आत्मा असे वगैरे सगळे बोलायला लागले। महाराष्ट्राला ही शिकवण देणार का? हे बाहेरचे लोक कोण आहेत आम्हाला येऊन सांगणार आहे? आणि म्हणून महाराष्ट्रातून भाजपला स्थान मिळणार नाही, त्यांच्या मिंदी गटाला मिळणार नाही, त्यांच्या मित्रपक्षाला मिळणार नाही। थँक्यू। मला असं वाटलं की विजयाचीच रॅली चाललेली आहे।
असं वाटायला लागलं. कारण लोकसुद्धा आम्हाला भेटून अभिवादन करत होते, भेटत होते, आनंद व्यक्त करत होते, आम्हाला सांगत होते की आम्ही तुमच्या बरोबरच आहोत. आणि विघ्नहर्त्याचं दर्शन घेतलेलं आहे, सगळी विघ्न केलेली आहेत आणि करत राहणार आहे. येत्या 20 तारखेला इंडिया आघाडीला भरघोस मतदान होणार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची शिवसेनेची मशाल जी आहे ती लोकसभेमध्ये 4 जूनला पोहोचणार. मॅडम, जर बघितलं तर काही पदाधिकारी इथे आपल्याला शिवसेनेतले काही दिसले नाहीत. नाराजी देखील मागच्या आठवड्यात चर्चेचा सूर झाली होती. या संदर्भात तुम्ही कसं पाहता? एवढी गर्दी दिसली तुम्हाला? ती दिसली की नाही? केवढी गर्दी होती. इंडिया आघाडीचं अख्खं संघटन हजर होतं. ती गर्दी घेतली की नाही तुम्ही तुमच्या कॅमेरामध्ये? कोणी नाराज नाहीये. सगळे शिवसेनेबरोबर निष्ठावान आहेत आणि शिवसेनेबरोबर कायम राहतील बरोबर आणि शिवसेनेचीच मशाल पेटली. नाही, त्यांचा गैरसमज झाला होता. त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांचा गैरसमज झाला तर असं वाटलं की आम्ही प्रचाराला फिरतोय, परंतु तसं नाही. मी त्यावेळेला त्यांना सांगितलं समजून की आम्ही नवतरुण मित्रमंडळाच्या कार्यक्रमाला आलो होतो आणि त्याला सचिन बोडे भेटले. आम्ही कुठलाही प्रचार करत नव्हतो. त्यांना असं वाटलं आम्ही प्रचार करतो. त्या गैरसमजातून ते बोलले होते. नंतर त्यांना तो खुलासा झाला आणि सगळे आता काँग्रेसचे तुम्ही बघितले कार्यकर्ते हजर होते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते. मॅडम, आता अर्ज भरलात तुम्ही, याच्यानंतरची प्रचार सभा सभा होणार आहे. उद्धव साहेबांचीच नाही तर आपल्या या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक नेत्यांच्या सभा होणार आहेत आणि त्या अशा जोरदार सभा होणार आहेत. आता सगळे गुंतलेले आहेत त्यांच्या निवडणुकांमध्ये, जसे मोकळे होतील. आपला शेवटचा टप्पा आहे, त्यामुळे रॅलीज निघतील आता प्रत्येक आपल्या विधानसभेमध्ये आणि जोरदार प्रचार होईल. घरोघरी आमचे कार्यकर्ते पॅम्पलेट्स घेऊन जातील, तोही प्रचार होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं मशाल आता पोहोचलेली आहे घरोघरात. सगळ्यांना माहीत झालेलं आहे कोण आहे उमेदवार आणि मशाल चिन्ह आहे ते. फक्त आता आम्ही उजळणी करतो आहे लोकांना की 20 तारखेला न विसरता मशालच बरोबर. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।